आज अशी परिस्थिती येत आहे की तिथेही वडरावाडीच्या एरिया म्हणा गल्लीमध्ये प्रभात रोडला गेलो, मला बघून लोक हॉकीबॉलच म्हणायला लागलेत. अशी परिस्थिती झालेली आहे. म्हणजे चीननं भरपूर पोचायचा प्रयत्न केला आणि ते 100% सक्सेसफुल झालं. आत्ताच शेवटची रॅली संपून म्हणजे अर्धवट सोडून मी इथं आलोय, कारण 5 वाजता प्रचार संपतोय. खूप चांगला प्रतिसाद या गेल्या 10-12 दिवसात लोकांनी दिला. खूप चांगले हे असतील लोक असतील, इतर जे पक्ष जसं स्वराज्य पक्षाने मला पाठिंबा दिला, इतर बरेचशा संस्था आहेत त्यांनी मला पाठिंबा जाहीर केला. त्यांना सगळ्यांचा मी धन्यवाद देतो. आणि एक चांगली ओव्हरऑल माझी जो प्रचाराची प्रक्रिया होती ती आज पार पडली. परवा इलेक्शन आहे. लोकांचा जो प्रतिसाद आहे ते एकंदरीत बघता मला असं वाटतंय की आपण चांगल्या फाईट देऊन निवडून येऊ शकतो. हीच आजची प्रतिक्रिया मला लोकांकडनं कळालेली आहे. दुसरी गोष्ट, जसं माझं विजन मागच्या वेळेस पण मी सांगितलं की माझे 4-5 विजन आहेत फॉर शिवाजीनगर. त्याच्यामध्ये रोड, ट्रॅफिक, पाणी, सुएज लाईन्स आणि हे सगळ्या गोष्टी तर आहेच आहेत, पण डेव्हलपमेंट ऑफ हॉस्पिटल, स्कूल्स अँड इंटरनॅशनल स्टेडियम, प्रिझर्विंग द नेचर, प्लस असे हे जे सगळ्या गोष्टी करत असताना जर शिवाजीनगर वासियांनी मला मतदान केलं आणि निवडून दिलं तर 100% ह्या सगळ्या गोष्टी मी या येत्या 5 वर्षात करून दाखवणार. आणि एक आयडियल छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ करता येईल अशी मला पूर्णपणे खात्री आहे. तुम्ही मनोज जरांगेंनी पाठिंबा दिला असं म्हणताय. काही वेळापूर्वी आता मराठा संघटनांनी एक पत्रकार परिषद घेतली. असा कुठलाही पाठिंबा मनोज जरांगे यांनी दिलेला नाही असं त्यांनी म्हटलं. माझं असं कुठेच क्लिपिंग नाहीये. धनंजयचीच क्लिपिंग आहे, ती आम्ही क्लिपिंग फक्त फॉरवर्ड केली. स्वराज्य पक्षाची नाही, मनोज जरांगे पाटलांची. काल जे माझ्याकडे बॉन्ड घ्यायला आलते त्यांनी स्वतःच ते व्हिडिओ क्लिप दिली आहे. त्याच्यामध्ये मी काहीच बोललेलो नाही. त्यांची क्लिप आता जर दुसऱ्यांनी क्लिप फॉरवर्ड केली असेल, मला तर अजून कसली क्लिप किंवा व्हिडिओ माहीत नाही, कारण मी गेले 12 वाजल्यापासून प्रचारात आहे. अशी कुठली क्लिप असेल तर त्यांनीच पहिली क्लिपवरती क्लिअरिफिकेशन द्यावं. स्वराज्य पक्ष तुम्हाला पत्र दिले पाठिंब्याचं. हो, नाही, त्यांनी काल बॉन्ड घेताना जो व्हिडिओ बाईट केला तेच व्हिडिओ रेकॉर्ड करून आपण फॉरवर्ड केलं. ज्याच व्यक्तीचा जो व्हिडिओ आहे, तुम्ही जो म्हणताय की ज्यांनी पाठिंबा दिलाय, सांगितलं तुम्हाला की आमचा पाठिंबा आहे, त्यांचा आणि मनोज जरांगे पाटलांच्या संघटनेचा काही एक संबंध नाही असं त्या आज ज्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांनी सांगितलं. त्याच्यावर मला काही आयडिया नाही. मला जे काल बॉन्ड त्यांच्याकडनं चालते, त्यांनी बॉन्ड द्यायला सांगितलं, मी बॉन्ड दिलं. त्यांनीच अनाऊन्स केलं की आमच्या जरांगे पाटलांचा आणि यांच्यातर्फे मराठा संघातर्फे तुम्हाला पाठिंबा आहे, तेच मी फॉरवर्ड केलं. बाकी मी त्याच्यात काहीच ऍड केलं नाही किंवा एडिट केलेलं नाही. सर, अभी प्रचार रुक गया है तो एक मराठी हिंदी पेपर अभी एक समराइज करने जाए तो क्लियरली दिखाई दे रहा है कि बीजेपी की सारी सीट सेफ है. जहां एनसीपी लड़ रही है, शिवसेना लड़ रही है, और जहां उनको टक्कर हो रही थी वहां कहीं ना कहीं कोई निर्दलीय खड़ा हुआ है. तो उसके बारे में आप क्या बोलना चाहोगे? और आप जीत जाते हो तो कल आप समर्थन किसको दोगे अगर जब सरकार बनाने की बात आई? मैंने पहले भी कहा है कि जो मेरे मतदाता मुझे जिताएंगे वो लोगों का जहां बेनिफिट होगा या वो जिसको बोलेंगे मैं उसको समर्थन करूंगा. यालाच जोडून एक प्रश्न आहे की स्वराज्य पक्षाने तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे. तुम्ही जिंकून आल्यानंतर स्वराज्य पक्षाला एकत्र म्हणजे स्वराज्य पक्षात विलीन होणार का? आणि स्वराज्य पक्षाचा स्वराज्याच्या नावाने तुम्ही कॅन्डिडेट म्हणून विधानसभेत होणार? महाराजांशी जेव्हा माझं बोलणं झालं की बिनशर्त ते पाठिंबा देत होते. त्यांनी एक चांगला कार्यकर्ता किंवा माझं काम बघून मला पाठिंबा दिलाय.
त्याच्यावर आमचा स्वराज्यामध्ये यायचा किंवा पक्षप्रवेशाचा अशी कुठलीच भाषा झालेली नाही. परंतु समजा तुम्ही जिंकलात तर तुम्ही स्वराज्य पक्षाचं कॅन्डिडेट म्हणून स्वराज्य पक्षामध्ये तुम्ही प्रवेश करणार का आणि त्यांचं कॅन्डिडेट म्हणून तुम्ही विधान त्याला उत्तर परिषदेमध्ये तेच जाणार आहे का? की माझे मतदाता जे मला निवडून देतील मी त्यांना विचारणार, त्यांच्या दिलेल्या मताचा मी गैरफायदा घेणार नाही की मी जिथं ठरवेन आणि तिथं जाईल. त्यांना विचारणार आणि मग तो निर्णय घेणार. काँग्रेसने तुम्हाला का डावललं? हे अजून प्रश्न माझ्या मनात पण आहे. प्लीज त्यांना विचारा आणि उत्तर भेटलं तर मला पण आनंद आहे. आज महाविकास आघाडीची एक पत्रकार परिषद झाली ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की नाना पटोलेंनी जे 3 अपक्ष उमेदवार काँग्रेसचे बाहेर उभे राहिलेले आहेत त्यांच्याशी संपर्क केलेला आहे, प्रत्येक ठिकाणी त्यांची समजूत काढलेली आहे, मात्र तरीही त्यांनी ऐकलं नाही आणि बंडखोरीगिरी केली असा तुमच्यावर आबा बागुल आणि कमल मेवारी यांच्यावर त्यांनी आरोप लावलेला आहे महाविकास आघाडीकडून. तुमचं म्हणणं स्पष्टीकरण काय त्यावर? महाविकास आघाडीच्या कुठल्या नेत्यांनी ते आरोप लावले त्याच्यावर ते अवलंबून. तुमचे शहर अध्यक्ष नाना भाऊंनी सांगितलं का? शहर अध्यक्ष अरविंद शिंदेंनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं जेव्हा मी महाविकास पहिले पण बोललो. नाना भाऊंचा फोन आलता, नाना भाऊंनी माझ्याशी चर्चा केली. मला फक्त सांगितलं की माघार घ्या. त्यांना सेम प्रश्न मी विचारला होता की मला तिकीट काय नाही देत आहे त्याच्यावरती क्लॅरिफिकेशन द्या. आजपर्यंत त्याच्यानंतर फोनही आला नाही आणि क्लॅरिफिकेशन पण आली नाही. आणि जो नोटीस दिलंय की तुम्हाला पक्षातनं काढण्यात येते किंवा 6 वर्षासाठी निलंबित करण्यात येते, हे नोटीस सुद्धा माझ्या हातात फिजिकली आलेली नाही. सोशल मीडिया आणि व्हॉट्सअपवर मी बघितलेली. आपके फैसले लेने के बाद भी आपको कांग्रेस से महाविकास आघाड़ी से प्रेशर बना रहा कि पूरी प्रचार के दौरान में आपको? हाँ, फोन आए थे, नेता लोग आए थे. जब तक विड्रॉ के तारीख था 4 तक मेरे पास कंटिन्यूसली सब लोग आके बैठ रहे थे और चर्चा कर रहे थे कि आप विड्रॉ कीजिए. मेरा सबसे वही क्वेश्चन था कि आप मुझे रीजन दीजिए कि मैंने विड्रॉ क्यों करना है. अगर मैं विनिंग कैंडिडेट नहीं हूँ या मैं किसी क्राइटेरिया में कम पड़ रहा हूँ तो वो क्राइटेरिया बताइए मुझे. किसी ने कोई क्राइटेरिया और कुछ भी डिटेल नहीं दी मुझे. तुम्ही ज्या काँग्रेस पक्षामधनं पदाधिकारी होता त्याच पक्षाचे उमेदवार आता शिवाजीनगरमध्ये आहेत. तुमच्या निवडणूक लढण्यामुळे त्यांना मतांचा खूप मोठा फटका बसणार आहे. त्यांनी तुमची कधी समजूत काढली का? नाही. त्यांनी काहीच बोलले नाही. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि तुम्ही आता मतदारसंघातून फिरून आलेला आहात. काय वाटतंय येत्या 3 दिवसांमध्ये मनीष आनंद स्वतःला कुठे बघताय? लोकांनी जर मतदान दिलं, ज्या हिशोबाने प्रतिसाद भेटतंय, लोकांनी मतदान दिलं तर तुमच्या समोर एक आमदार म्हणून येणार. जर ती स्टेप नाही आली आणि मी एक प्रॅक्टिकल कार्यकर्ता म्हणून बोलतोय, मी काय लय मोठा नेता किंवा काहीतरी हवाबाजी करत नाही. जर नाही निवडून दिलं तर एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून लोकांचे काम करायला मी तत्पर आहे. लास्ट बॉल खेळताय तुम्ही, हे का ओव्हर कॉन्फिडन्स? भीती पण नाही, ओव्हर कॉन्फिडन्स, नर्वसनेस. परीक्षेच्या अगोदर जर ते नर्वसनेस असतील की आपण तयारी पूर्ण केली आहे, ग्राउंड कव्हर अप केलंय, एक्झाम लिहिताना काही मिस्टेक होऊ शकतात, ते नर्वसनेस आहे, बाकी काही नाही. आतापर्यंत प्रचाराचा अनुभव कसा होता? खूप सुंदर, खूप चांगलं. तेच म्हणणं, लोक जुळत गेले, बऱ्याचशा संस्था जुडल्या आणि खूप NGOजनी पण सपोर्ट केलंय की तुम्ही एक चांगला कॉज घेताय आणि आम्हाला तुमचं विजन आवडलंय. बरेचशा लोकांनी फक्त व्हिडिओज आणि माझा विजन पेपर वाचून मला सपोर्ट दिला. आता आवाहन काय कराल? आता शेवटचा तास म्हणणार नाही आता त्याला, आपण काही मिनिटं राहिलेली आहेत. एकच आव्हान आहे, 11 नंबरचं बटन दाबून जास्तीत जास्त मतदान देऊन मला निवडून आणावं. खरंच छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघ घडवून दाखवणार.